तर शेवभाजी तर मी बनवत होती ती, पण माझ्या मनात एक गोष्ट आली की का नाही मी अक्षयला पण ही गोष्ट शिकवू, म्हणजे त्याला सांगू समजावू की ही अशी भाजी बनते करून. तर कधी जर मी नसेल कुठे फिरायला वगैरे गेली, फ्रेंड्स लोकांसोबत बाहेर गेली, सो त्यालासुद्धा जर वाटलं की बाबा मला खायची इच्छा आहे, सो त्यांनी ते स्वतःहून तो बनवू शकतो. म्हणून मग मी त्याला रेडी केलं या गोष्टीसाठी की ठीक आहे चल तू पण शिकून घे, तू ट्राय कर, मी तुला सांगेन की आपल्याला किती अंदाज आहे काय गोष्ट आहे ते, आणि तू तसं तसं बनव म्हणजे तुला लक्षात राहील की हां तू 2 जणांची भाजी बनवू शकतो असं. सो आपण आता त्याची थोडीशी मजा पण घेऊया आणि त्याला समजवू आणि सांगू की असं असं बनवायचं आहे. ठीक आहे, तर चला मग आपण सुरुवात करूया. सो आपण सुरुवात करूया. तर मी सगळी तयारी तर ह्याला करून दिलेली आहे. बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा सगळ्या भाज्या कापून ठेवलेल्या आहेत. ऑइल, मीठ, ही अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि ह्याच्यात आहे माझा मसाला. हे बघा, आणि हे आहे त्याला काय बोलतात, कोरिएंडर. आणि ही खोबरं घेतलं आहे जे की मी त्याला करून देणार आहे. हे त्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं टाकून त्याला ग्राइंड करून देईल, म्हणजे ॲज अ पेस्ट करून देईल. सो त्याच्यामध्ये ते मिक्स केलं की चांगली टेस्ट येते असं मी वाचलं आहे, बघितलं आहे म्हणून. ठीक आहे, सो मी ते पहिलं करून घेते आणि मग त्याला बोलवते. सो ह्याला मी जसं जसं सांगणार आहे तो तसं तसंच करणार आहे का, बिकॉज तो भरपूर टायमानेच करणार आहे म्हणून. तो जास्त करून फक्त अंडा भुर्जीच मला आजपर्यंत खायला घातली आहे त्याने चांगली. ठीक आहे, सो बघू आपण आता. मी त्याला सांगते तसं तसं तो करेल. सो लेट्स स्टार्ट. अक्षय तापलं, कढई तापली, ये लवकर. हेच ठेवू का, हे थोडंसं का त्याच्यामध्ये आता तेल. बस हा तेल गरम झालंय, राईट आहे. राईट. थोडीशी आता कांदा, मिरची टाकायची. हो त्याला सॉटे कर. आणि ह्याला ब्राऊन होईपर्यंत. तसं ह्याला भरपूर गोष्टी येतात, पण तरी आता तू माझा ज्युनियर शेफ आहे आज. सो ही भाजी ना आम्ही एकदा शिर्डीला गेलेलो, नाही औरंगाबादला गेलेलो ना, तिथे आम्ही एकदा ती ट्राय केली होती. तर इतकी मस्त होती ती. त्याच्यानंतर आम्ही एकदा पुण्याला पण गेलेलो ना, तिथे पण आम्ही ही गोष्ट ट्राय केली होती. आमच्या इथे तर नाही बनत, आमच्या इथे तर गाठियावालीच बनते. हे पण शिमला मिरची, मी थोडीशी शिमला मिरची टाकली आहे बिकॉज मला आवडते म्हणून. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाका, नाही तर तुम्ही स्किप करून टाका. पण ठीक आहे, आपल्याला आवडते म्हणून. मीठ टाकलंय थोडंसं, मीठ थोडंच टाकायचं बिकॉज कधी कधी शेव जी आपण यूज करतो ना त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असते. त्याचा अंदाज आपण नंतर घ्यायचा. हे बघा मी तुम्हाला दाखवते.
आता हे ब्राऊन थोडंसं होईपर्यंत त्याला तो सॉटे करणार आहे आणि त्याच्यानंतर तो टमाटर टाकेल आणि टमाटरची प्युरीसुद्धा टाकायची. जितकं तुम्ही चांगलं शिजवाल तितकं चांगलं होईल. त्याला कॉल आला म्हणून तो गेला. बट ठीक आहे, मी तोपर्यंत तुम्ही पण मला सांगा कमेंट्समध्ये की तुम्ही कधीही ट्राय केली आहे का. आमच्या कोकणात तरी अशी गोष्ट नसते. ही सातारा मराठवाडा या साईडला भरपूर जास्त असते. सो मी आता याच्यामध्ये चांगली शिजवून द्यायची. जितकं टाईम तुम्ही शिजवाल तितकं चांगलंच आहे असं माझं म्हणणं आहे. हे सगळ्या गोष्टी चांगल्या. त्याच्यात मी अद्रक लसूण मिरचीची जी पेस्ट रेग्युलर बनवून ठेवते ती आहे. सो मी ती त्याच्यात ॲड करणार आहे. ऑलरेडी मी मिरची पण ॲड केलेली आहे. ते टाकलं अद्रक लसूण मिरची त्याच्यानंतर ती पिवळी पण टाकायची. हे जेव्हा शिजेल त्याच्यानंतर मग हां कांदा खोबरं टमाटर आणि खोबरेवाली गरम झालं. आता ही भाजी पण ह्याला येणार आहे. मग कधी जर मी कुठे बाहेर गेली फिरायला तर मग हा बनवून खाऊ शकतो 2 जणांची. तर तुम्ही पण या जेवायला. गॅसवर हे ठेवू, झाकण ठेवू. हे बस ठेव. तर मी ह्याला शिजायला थोडंसं टाईम देते. त्याला आता पाणी सुटलं होतं जरा, तर ही चांगली शिजवून दिली पाहिजे मेन म्हणजे. त्याच्यानंतर मग मी ते पेस्ट टाकणार आहे. सो तोपर्यंत मी विचार केले की ह्याच्यामध्ये त्याला सगळे मसाले मिक्स करून देते जेणेकरून त्याचं सोपं होईल का. म्हणजे फक्त त्याचा मसाला हे ॲड करायचा त्याला. बिकॉज ऑलरेडी मिरच्या टाकलेल्या आहेत, अद्रक लसूण मिरचीची पेस्टसुद्धा आहे. सो मी त्याच्यामध्ये जास्त मसाला यूज नाही करणार. आणि हे कोरिएंडर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. थिक पेस्ट बनवली की ती तुम्हाला डायरेक्टली त्याच्यामध्ये ॲड करायची. ती मी कधी कधी जेव्हा पनीरची काय भाजी बनवते तेव्हा पण मी हे असंच बनवते आणि पनीरला लावून ठेवते, लाईक मॅरिनेट करून ठेवतो. शेफला एकदा दाखवून ठेवलं तर तो लक्षात ठेवेल. ते होईल अजून, ते शिजेल. जेव्हा मी ते प्युरी टाकणार ना तुम्ही त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकायचं, ते शिजेल आपल्या, त्याला पाणी सुटेल. सो आता त्याने ओपन केलं तर त्याच्यामध्ये मी त्याला सांगितले ती प्युरी जी मी बनवलेली ती त्याच्यात टाक, चांगलं मिक्स करून घे आणि जरासं गरम पाणी तिथे बघ ते पाणी टाक. आधी मिक्स कर, त्याला तेल सुटेल. हां आधी टाकू नको पाणी, आधी हे मिक्स कर.
मी बनवलं ना, आता जी मी ती पेस्ट बनवली होती ती टाकायला सांगितलं. आणि पूर्ण परत सॉटे करून घेऊ. त्यातलं पाणी वेस्ट नाही करायचं, दोन्ही वापरून घ्यायचं. गॅस कमी करते, उडेल हातावर. चांगलं त्याला 15-20 मिनटं शिजवून द्यायचं आहे कमी गॅसवरती. तर त्याचं तेल सुटेल पूर्णपणे, सो ती चांगली शिजली जाईल. ठीक आहे, आता मी त्याला कमी गॅसवरती ठेवून देते शिजायला चांगलेपणे. हे बघा, त्याला चांगली उकळी यायला दिली मी. गरम पाणी टाकलंय त्याच्यामध्ये. पण आम्ही डायरेक्टली मी ह्याच्यामध्ये ही शेव टाकणार नाही आहे, बिकॉज मी जेव्हा ताटामध्ये घेणार आहे प्लेटीत तेव्हा मी त्याच्यामध्ये शेव टाकून खाणार आहे असं. तर आता ह्याच्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकेन शिजताना. आता काय माहिती कशी बनणार आहे. सगळ्या गोष्टी तर केल्यात, मे बी आता काय माहिती कशी होतं. हे जेव्हा मी ताटात घेईन तेव्हा मी त्याच्यामध्ये शेव टाकून खाईन. ठीक आहे, जोपर्यंत ते शिजत आहे तोपर्यंत मी बाजूला चपात्या करून घेते. बिकॉज आता भरपूर भूक लागलेली आहे. माझ्या पटापट चपात्या झाल्या की आम्ही जेवायला बसतो, तेव्हा मग जेवताना आपण बघूया कसं टेस्ट आहे ते. ठीक आहे, चला. हे बघा, हे मी असं घेतलं आहे आणि मग जेव्हा जेवायला सुरू करणार आहे तेव्हा मी दुकान माझे एकदम नरम झालेले आवडत नाही, म्हणून मी असे यूज करतो. तर ही शेवभाजी आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा आणि मला कमेंट्समध्ये पक्का सांगा की कशी वाटली आमच्या दोघांनी बनवलेली शेवभाजी. आणि मला कमेंट्समध्ये पक्का तुम्ही पण बनवून रिव्ह्यू द्या. ठीक आहे, आणि तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला सांगा अशी बनवा करून. ठीक आहे, चला मग तोपर्यंतसाठी बाय बाय.